मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 2 भारतातील आद्य नगरे या प्रकरणावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. यावरून प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथे सूचना वाचायची, विधाने पुन्हा लिहायची. फक्त उत्तर न लिहिता विधान लिहून त्यात उत्तर लिहायचं आहे. 1 गुणांच्यासाठी असे प्रश्न असतात. 1. शेतीला सुरुवात झाली तेव्हा टिंबटिंब भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती. अ. तांब्याची, ब. कास्याची, क. मातीची, ड. दगडाची. याचं अचूक उत्तर आहे मातीची. शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती. नंबर 2. लोथल हे नगर प्राचीन टिंबटिंब प्रसिद्ध आहे. अ. शेतीसाठी, ब. गोदीसाठी, क. कापडासाठी, ड. हत्यारांसाठी. अचूक उत्तर आहे गोदीसाठी. लोथल हे नगर तेथील प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध आहे. 3. हडप्पा संस्कृतीचा टिंबटिंब या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. अ. चीन, ब. ग्रीक, क. मेसोपोटेमिया, ड. इजिप्त. आणि अचूक उत्तर आहे मेसोपोटेमिया. हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमिया या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. 4. इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर टिंबटिंब कापडात गुंडाळले जाई. अ. पांढऱ्या, ब. काळ्या, क. तांबड्या, ड. निळ्या. याचं अचूक उत्तर आहे निळ्या. इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर निळ्या कापडात गुंडाळले जाई. प्रश्न दुसरा आहे, अ. योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण. पर्याय आहेत, अ. परकीय आक्रमण, ब. पर्यावरणाचा ऱ्हास, क. व्यापारातील नुकसान, ड. स्थलांतर. याचं अचूक उत्तर आहे पर्यावरणाचा ऱ्हास. प्रश्न 2 मधील ब आकडा आहे. ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 2 गट दिलेले आहेत, अ गट आणि ब गट. त्यामध्ये एक जोडी चुकीची आहे. चुकीची ओळखायची आणि दुरुस्त करायची. 1. दिलमुन, बहरीन. मकन, ओमान, इराण, बलुचिस्तानचा किनारा. 3. शोर्तुगाय, मेसोपोटेमिया. 4. मेलुहा, हडप्पा संस्कृतीचा प्रदेश. आणि याची अचूक 3 जोड्या अचूक आहेत. 1, 2 आणि 4 नंबरची. 3ऱ्या नंबरची जोडी चूक आहे, शोर्तुगाय. याचं अचूक उत्तर आहे अफगाणिस्तान, बक्षान प्रांत. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 1. उत्खननामध्ये सापडलेले अवशेष हडप्पा, मोहंजोदडो, कालिबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी येथील हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात. 2. लाजवर्दी दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्व होते. 3. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा परीक्षेला येतो. आता या 3ही प्रश्नांचं उत्तर आपण क्रमाने पाहूया. नंबर 1. उत्खननामध्ये सापडलेले अवशेष हडप्पा, मोहंजोदडो, कालिबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात. त्याचं उत्तर आपण पाहूया. क्रमांक 1चा मुद्दा सांगितला आहे. हडप्पा आणि अन्य ठिकाणी असलेल्या उत्खननात या संस्कृतीतील लोकांची घरे, रस्ते, तटबंदी यांचे अवशेष जे सापडले त्यावरून त्यांच्या उत्कृष्ट नगररचनेचे दर्शन होते. 2. बंदर, गोदी यांच्या अवशेषातून त्यांचे उत्कृष्ट अभियांत्रिकी ज्ञान, व्यापारातील भरभराट जाणवते. 3. पाणी साठवण्याच्या तलावाच्या अवशेषावरून या लोकांच्या उत्तम जलव्यवस्थापनाचा प्रत्यय येतो. 4. मातीची नक्षीदार भांडी, मणी, शेतीची अवजारे या सर्वांच्या अवशेषांवरून या लोकांचे व्यवसाय, उत्कृष्ट कारागिरी आणि कौशल्य दिसून येते. हडप्पा आणि अन्यत्र झालेल्या उत्खननातून मिळालेले अवशेष
या संस्कृतीतील लोक उद्योग, घरबांधणी, नगरनियोजन, कारागिरी या सर्व बाबतीत प्रगत होते या गतवैभवाची साक्ष देतात. 2. लाजवर्दी दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्व होते. त्याचं उत्तर आपण पाहूया. 1. अफगाणिस्तानमधील बक्षान प्रांतातील शोरतुगाई या हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत लाजवर्दी दगडांच्या खाणी होत्या. 2. या दगडांपासून बनवलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठी मागणी असे. 3. मेसोपोटेमियातील महाकाव्यांमध्येही देवी इन्नन्नाच्या राजवाड्यातील भिंती लाजवर्दी दगडांनी सुशोभित केल्याची वर्णने आहेत. 4. लाजवर्दी दगडांचे हे महत्त्व व त्यापासून बनवलेल्या वस्तूंना असलेली मागणी यामुळे या दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्व होते हे सिद्ध होते. नंबर 3. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. त्याचं उत्तर पाहूया. 1. उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीस लागला. 2. मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होण्याचा हडप्पा संस्कृतीवरही परिणाम झाला. 3. हडप्पाकालीन वसाहतीत सतत अंतर्गत लढाया होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतरही झाले. 4. सतत पीक घेतल्याने पिकाऊ जमिनीचे रूपांतर खारवट होत गेल्याने शेतीचे उत्पादन कमी होत गेले. 5. सरस्वती नदीच्या खोऱ्यात घडून आलेल्या प्रचंड भूकंपाने या संस्कृतीची मोठी वाताहत झाली. अशा अनेक कारणांनी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 4. तुमचे मत नोंदवा. मत नोंदवायचं आहे. विधान दिलेलं आहे. पहिलं विधान दिलेलं आहे. हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव वसाहती यांच्यात परस्पर संबंध होता. 2. हडप्पा संस्कृतीतील नगरात सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी. त्याचं उत्तर आपण आता पाहूया. आपलं मत नोंदवूया. 1. हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव वसाहती यांच्यात परस्पर संबंध होता. उत्तर 1. हडप्पा पूर्व काळातील गाव वसाहतींचा विकास आणि विस्तार होण्याच्या प्रक्रियेतून हडप्पा संस्कृतीतील नगरे विकसित होत गेली. 2. नागरी गरजा आणि व्यवस्थापन यांच्या पूर्ततेसाठी नगरांना गाव वसाहतीवरच अवलंबून राहावे लागत असे. 3. नगरातील लोकांना लागणारे अन्नधान्य व दैनंदिन वस्तू गाव वसाहतीतूनच येत असे. 4. नगरातील व्यापारी उत्पादनासाठी लागणारी चिकणमाती, विविध प्रकारचे दगड, मौल्यवान खडे आणि विविध धातू इत्यादी कच्चा माल मिळवण्यासाठी नगरांना गाव वसाहतीवर अवलंबून राहावे लागत असे. 5. मातीची नक्षीदार भांडी, मौल्यवान दागिने, कापड या गोष्टींसाठी गाव वसाहती नगरांवर अवलंबून असत. अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव वसाहती यांच्यात परस्पर संबंध होता. नंबर 2. हडप्पा संस्कृतीतील नगरात सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी. उत्तर हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती होती आणि त्यांची सुसंघटित अशी प्रशासन यंत्रणा होती याचे पुरावे सापडतात. 1. हडप्पाकालीन नगरांची रचना नियोजनपूर्वक केलेली आढळते. नागरी वसाहत आणि बालेकिल्ला असे नगरांचे 2 भाग असत. बालेकिल्ल्यात नगरप्रमुख प्रशासकीय अधिकारी राहत असत. 2. दैनंदिन व्यवहार आणि व्यापार यावर मध्यवर्ती प्रशासनाचे नियंत्रण होते. 3. व्यापारी वस्तूंचे उत्पादन आणि आयात निर्यात यासाठी नगरे व गाव वसाहती यांच्यात व्यवस्थापनासाठी त्या काळात एक सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी. 4. नगरांची रचना, विटांचे आकार, वजने, मापे, विविध वस्तूंचे आकार, मुद्रांची निर्मिती इत्यादींचे प्रमाणीकरण या प्रशासन यंत्रणेमार्फत होत असावे. 5. प्रशासन यंत्रणेची सूत्रे धर्मप्रमुखाच्या हातात होती असे मानले जाते. 6. नगरातील समाज जीवन, धार्मिक व सांस्कृतिक बाबी यांचे व्यवस्थापन मध्यवर्ती प्रशासन यंत्रणेकडेच असावे. प्रश्न क्रमांक आहे 5. हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. हडप्पा संस्कृतीतील नगरांची वैशिष्ट्ये लिहायची. मुद्दे दिलेले आहेत. अ. नगर रचना, ब. समाज व्यवस्था, क. शासन व्यवस्था आणि ड. आर्थिक व्यवस्था. अतिशय महत्त्वाचा प्रश्न, सातत्याने परीक्षेला येणार.
चला तर पाहूया आपण हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये. पहिला मुद्दा दिलेला आहे नगररचना. हडप्पा संस्कृतीतील नगररचना वैशिष्ट्यपूर्ण होती. 1. नगराचे 2 विभाग, प्रत्येक विभागाला तटबंदी, काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते, मोकळ्या चौकोनी जागात राहती घरे. 2. पक्क्या विटांची आडव्या उभ्या विटा रचून बांधलेली घरे, सार्वजनिक उपयोगाच्या भव्य इमारती. 3. स्नानगृह, विहिरी इत्यादी सोयींनी युक्त घरे. 4. धान्याची कोठारे, सार्वजनिक स्नानगृहे. दुसरा मुद्दा दिलेला आहे समाज व्यवस्था. 1. अधिकारानुसार समाजरचना उतरंडीसारखी होती. 2. समाजात कुशल कारागिरांचे व्यावसायिक वर्ग होते. 3. विविध श्रद्धांप्रमाणे वास्तू व वस्तू अस्तित्वात होत्या. 4. मृत्यूनंतरचे विधिकर्म करण्यासाठी दफनस्थळे होती. तिसरा मुद्दा दिलेला आहे शासन व्यवस्था. 1. प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र व भव्य इमारती. 2. व्यापारावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण होते. 3. वजने मापे शासन व्यवस्थेकडून प्रमाणित केलेली असत. 4. पाणी व इतर साधन संपत्तीचे स्रोत यावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण असे. आणि चौथा मुद्दा दिलेला आहे आर्थिक व्यवस्था. 1. सुबक मातीची भांडी, सोने चांदी धातू यांच्या वस्तू, मणी अशा वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाई. 2. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने व त्यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग असे. 3. अंतर्गत व अन्य वसाहतींशी असलेला भरभराटीचा व्यापार. 4. व्यापारावर मध्यवर्ती शासकीय यंत्रणेचे नियंत्रण. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.